बसा 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 मुलांनो. वा वा वा. मुलांनो, आज आपण शिकणार आहोत मराठी. तसा मराठीचा इतिहास हा फार जुना आहे बरं का, म्हणजे शेकडो हजारो वर्षापूर्वीचा. पण खऱ्या अर्थानं आपल्या मराठीला धार्मिक आणि साहित्यिक स्वरूप प्राप्त झालं ते संत परंपरेच्या काळात. म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम. त्यानंतर आपल्या महाराजांच्या काळात मराठी सह्याद्रीच्या कडेकपारीत दुमदुमली. ती अजूनही दुमदुमते. मुलांनो, जसे एका आईची अनेक मुलं असतात, अगदी तसेच वराडी, कोकणी, खानदेशी, अहिरणी आणि अशा अनेक बोलीभाषा. पण त्यांची आई मात्र एकच, आपली मातृभाषा. आपल्या महाराष्ट्राला जुळवून ठेवणारी आपली मराठी. आणि ती मराठी शिकविणारी आपली ही मराठी शाळा आज पोरकी होत चाललेली आहे. आता ऐकू येत नाही आधीसारखा तो लहान मुलांचा किलबिलाट. नाहीसे झालेत ते मास्तर मास्तर गुरुजी म्हणून आवाज देणारी ती इंग्लिशी पोरं. इयत्ता, तुकडी, गृहपाठ, सुविचार हे शब्दही आता कानावर पडत नाही. अतिक्रमण झालंय आपल्या आईवर. झालंय कसलं? आपण होऊ दिलं. मातीतली लेकरं मातीलाच विसरली. लेकरू असून सुद्धा आपली आई पोरकं झाल्यासारखं वाटू लागली आहे. माझी मराठी, आपली मराठी. मराठी टिकली पाहिजे, कारण ती मातीशी जोडलेली आहे. मराठी बोलणं ही संस्कृती आहे, जी जपणं आपली जबाबदारी आहे. मराठीचा अभिमान ठेवा, कारण तीच आपली ओळख आहे.